काय विचारलं पण त्यांनी फोनच उचलला नाही. फोन लावला होता मी, फोनच हे केलं बरोबर आहे. विचारलं फोनच उचलला नाही. दुसरे विनोद भाई पब्लिक सगळी चला कंधारला गावात जायचं का? कंधारून गावात जायचं का? कंधारला आले सगळे. कंधारला कशाला गेले? चालू बोलतो म्हणा परत. नाही लावतो 10 मिनिटात फोन लावतो. तुमच्या माणसाला फोन करा. तुमच्या माणसाला फोन करा. समोर काय करा, गाडीमध्ये जागाच नाही. फोन लावणार होतो मी तुम्हाला. मी आता सांगता येईना कुठं काय नाही. तुम्ही वापस जा नांदेडला. इकडं नांदेडला फोन लावतो. नांदेडला आपल्याच गाडी आली. चालू आहे ना? काय झालं? आली उतर. काय झालंय? कशामुळे अडवली? कशामुळे अडवली? कशामुळे अडवली? काय गोष्ट महाराज बादल खाली उतर. बाजूला नारे द्यायचे. आणि डॉक्टर सरच्चा आणि डॉक्टर सरच्चा संघर्ष नायकी पप्पा के तरफ आगे बढ़ो. संघर्ष नायकी पप्पा के तरफ आगे बढ़ो. आणि डॉक्टर सरच्चा विजय हो. पप्पा के तरफ संघर्ष करो. कौन आया रे? कौन आला? नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. बाबा साहब के देश में ये तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा विजय हो, विजय हो. दीपक भाई अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. दीपक भाई अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. कौन आला रे? कौन आला? महाराष्ट्राचा वाघ आला. कौन आला रे? कौन आला? महाराष्ट्राचा वाघ आला. दीपक भाई अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. दीपक भाई अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. ऑल इंडिया बेहतर सरच्चा विजय हो. ऑल इंडिया बेहतर सरच्चा विजय हो. दीपक भाई अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. दीपक भाई अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. कौन आला रे? कौन आला? महाराष्ट्राचा वाघ आला. कौन आला रे? कौन आला? महाराष्ट्राचा वाघ आला.
होश में तुमको आना होगा, आना होगा, आना होगा। ऑल इंडिया पैंथर सेनेचा विजय असो, ऑल इंडिया पैंथर सेनेचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, ऑल इंडिया पैंथर सेनेचा विजय असो, ऑल इंडिया पैंथर सेनेचा विजय असो, विजय असो। संघर्ष में आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विजय असो, विजय असो। महाराष्ट्राचा वाघ आला, महाराष्ट्राचा वाघ आला, विजय असो। ईश्वराचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। बाबासाहेब के देश में ये जातिवाद नहीं चलेगा, नहीं चलेगी। बाबासाहेब के देश में ये दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। आवाज दो, आवाज दो। अरे कोण आला रे, कोण आला? भारताचा वाघ आला, भगवान के बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुर्दाबाद, सत्यवादी सरकारचा निषेध। प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ। प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ। भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ईश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। दीपक भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आडिले साहेब तुम्ही अर्जंट बाया घेऊन सांगायचे। होश में आओ, 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 मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मला समाजाला भेटू द्या ना, मी तुम्हाला शब्द देतो। हम एक है, हम एक है। अडून योग्य नाही। आम्ही काय आमच्या गाड्या चेक करा, आमच्याकडे काय आहे कसं आहे मग अहो तिथं सगळे महाराष्ट्रात आहे, पण माझा समाज आज धोक्यात आहे, भयभीत आहे। मला भेटू द्या फक्त, त्याच्यामध्ये नाही ना असं नाही ना। मला तिथं वाट बघतोय समाज, गावात कुठं प्रॉब्लेम नाही, कार्यकर्ते आमचे सगळे स्वागत करायला सतर्क आहेत। तुम्ही विनाकारण याचं हे करायला लागले, व्यापक करायला लागले। मला घेऊन चाला असं नाही ना। मी समाजासाठी फिरतोय, महाराष्ट्रात माझ्याकडून कुठं डॅमेज झालंय, माझ्या समाजाला भेटण्यासाठी जर कोणी रोखत असेल तर मी इथं काही करायला बसतो, कारण आमच्याकडे समाज महत्वाचा आहे। आज समाज भयभीत आहे, त्याला घेरलंय, मला बोलू द्या त्यांना। आमची रिक्वेस्ट काय, भेटू द्या फक्त। तहसीलदारला बोलू द्या ना, तहसीलच्या हातात आहे ते। आना होगा, आना होगा, आना होगा, आना होगा। ऑल इंडिया पैंथर सेनेचा विजय असो, ऑल इंडिया पैंथर सेनेचा विजय असो। दीपक भाई आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। दीपक भाई आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। रेस्ट हाऊसला बसायला मी येतच नाही, मी समाजाला भेटायला आलोय। समाज वाट बघतोय, त्या आया बहिणी वाट बघतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। आज राज्य सगळं लाईव्ह इथं मला पाहतंय, इथं जाणारे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे। हा माझ्याकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, मी जबाबदार आहे ना।
हो पण मी यायच्या आधीच लागले ना. तुम्ही 150 लोक जाऊन समाजाला घेरलं, मूर्ती काढली, तेव्हा 144 नव्हती. पण जेव्हा माझ्या समाजाला मला भेटायचंय त्यावेळेस 144. मी इथं बसतो आताच्या द्या आम्हाला रिटर्न इमिडिएट करा. मी तेवढ्यासाठी तेवढ्यासाठी समाजाला भेटू द्या मला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही वेगळं काय डिमांड करतो. आया बहिणीला भेटू द्या. त्या बसलेल्या कांदारला अनेक जागेवरती वाट पाहतात. आम्ही काय तिथं जाऊन हे बघा तुमचं जे काही म्हणणं आहे ना, आपण एकदा तहसीलदारला भेटावं लागेल काय प्रॉब्लेम की नाही. समाज भयभीत आहे. कुठं आलाय समाज? सगळे गावाकडे नका जाऊ. कंधारला तर घ्या. अरे कंधारला बाबासाहेबाला हार तर घालू द्या मला. कंधारच्या तहसीलला भेटतो ना. कंधारला प्रॉब्लेम काय? सगळ्यांना इकडे बोलवतो आपण. नाही ना, पण कंधारला काय प्रॉब्लेम आहे? ते ऑलरेडी 142 लागू झाले. अचानक 144 महाराष्ट्रात ट्रॅक रेकॉर्ड माझ्या कधी दंगल झाली नाही. दंगल खोरायला इथं हरामखोर बसले सगळे. मान्य आहे. एखादी घटना दाखवा माझ्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडलाय. तुम्ही अडवताय मला. आपण पीसफुली बोलूयात. नाही नाही, पीसफुली चालू नाही सगळं. हे करूयात आहे ना. तुम्ही मला सांगा माझ्याबद्दल कधी कायदा सुव्यवस्था राज्यात बिघडला एक घटना दाखवा. दीपक केदार आम्हाला समाजाला भेटू द्या. तुमच्या सोबत रिटर्न येतो. तुम्ही जर मला जाऊ दिलं नाही तर मग आईला मोठी बोलतात. राज्यात मग नेत्यांनी फिरायचं नाही समाजाला भेटायला. हा माझे आया बहिणी तिथं बसतात मला त्यांना भेटायचं. एकदा आपण त्यांना भेटू. तुमचं समाधान नाही झालं त्यांना भेटायचंय. तुम्ही मला तिथं घेऊन चला. कुठेही कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण नाही. माझ्याकडून कधीही कुठेही राज्यात कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडलेला नाही. मला एखादी घटना दाखवा दीपक केदार तुमच्यामुळे हे झालेलं आहे. इथं राजकीय दबाव आल्यामुळे उगाच 144 लावायचे. माझ्या आया बहिणी बसतात माझी वाट बघत त्यांना भेटू द्या. शांतता सुव्यवस्था सगळ्या याच्यात कन्फर्म होईल. उलट मी गेल्यामुळे शांतता राहील. मी शब्द देतो. मला जर जाऊ दिलं नाही तर राज्यभर वेगळा मेसेज जाईल. एक लक्षात घ्या. तुम्ही छोट्या नेत्यांना अडवत, राष्ट्रीय अध्यक्षाला अडवताय. संघटन राज्यभर माझं. लोक मला बघतायत. तुम्ही मला समाजाला भेटायला जाऊ देत नाही. हे मोठं फेल्युअर आहे. मला समाजाला भेटू द्या. कंधारला मला बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालायला प्रॉब्लेम काय? गोष्ट करण्यापेक्षा पोलीस स्टेशनला जाऊयात, एसडीएम ऑफिसला जाऊयात, तहसीलला जाऊयात. तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपण एसडीएम साहेबांबरोबर बोलूयात आहे ना. त्याच्यानंतर निर्णय घेऊयात. कंधारला घेऊन चला. काय प्रॉब्लेम आहे? कंधारला यंत्रणा नाही का? ऑलरेडी 144 ऑर्डर लागू आहे ना. एवढे सगळे जनता हे बघा, एवढी लोक आपली आहेत. तिथे गेल्यावर आणखी लोक होणार नाही. आणि काय ठराविक लोक आवाज आपला आणखी शब्दांना शब्द वेगळा नको. या प्रामाणिक भावनेतून तुमच्याबरोबर बोलतोय. तुम्हाला ऍक्सेप्ट म्हणजे हे सगळ्यांना मान्य होणारी भूमिका असावी. समाजाला भेटू द्या. मूर्ती घेऊन जागेवर जा म्हणाव. आणि मूर्ती लावत असले तर जाईल मी. माझ्या बौद्ध मूर्ती जी नेलेली तहसीलदारने ती जागेवर घेऊन जा म्हणाव. लोक थांबलेत वाट बघत. त्यासाठी आपलं चालू आहे. तुम्ही म्हणून म्हटलं हे सगळे विषय जे आहेत ना ते एसडीएम साहेबांकडे मी जबाबदार आहे. हे सगळे ठीक आहे. एसडीएम साहेब येतात तिथे. ठीक आहे. ऑल इंडिया पॅंथर सेनेचा ऑल इंडिया पॅंथर सेनेचा दीपक भाई अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. दीपक भाई अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. ऑल इंडिया पॅंथर सेनेचा ऑल इंडिया पॅंथर सेनेचा दीपक भाई अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. दीपक भाई अब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. कोण आला रे कोण आला? भारत कोण आला रे कोण आला? भारत आणि या विषयावर त्यांना चर्चा करायची असेल तर कलेक्टर साहेबांची भेट घालून घेऊया. कलेक्टर साहेबांना जाता येईल. आमची तयारी आहे. माझं काय तयारी आता माझ्या महिला तिथं बसलेल्या आहेत.
उपोषणाला. त्यांना भेटायला काय ठीक आहे ना, आपलं अगोदर डिस्कशन आपण जाऊया. डिस्कशनच चालू आहे. कोणाला ऑलरेडी कलेक्टर साहेब सगळं कलेक्टर साहेबाकडे जाईल हे सिस्टम आहे ना. नांदेडला त्यांना बोलून घेऊ, त्यांची गाड्या आम्ही व्यवस्था करू. गाड्यांची व्यवस्था आम्ही करतो. द्या कलेक्टरला म्हणा गावात यायला काय म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना गावात यायला प्रॉब्लेम आहे का? हे बघा सगळे ऍक्सेस नाही जिल्हाधिकाऱ्यांना स्पॉटला जायला प्रॉब्लेम आहे. जे काय ऍडिशनल ऍक्सेस आहेत ते सगळं हजार प्रकारना जिल्हाधिकारी गावात आलेले आहेत ना. सगळं प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय का तुम्हाला की त्याला इकडे घेऊन या? जिल्हाधिकारी येऊ शकत नाही कंधारला. आज राज्याचा मुद्दा झालाय. राज्याचा मुद्दा झालाय. आज राज्याचा मुद्दा झालाय. जिल्हाधिकारी का कंधारला येत नाही? बोलवून त्यांना आपण बसून तहसील मध्ये जे काही डिस्कशन आमच्या समाजापुढे बसू ना. 4 लोकांमध्ये होणं पॉसिबल नाही. काय होईल आणखी काहीतरी वेगळे मुद्दे वेगळे त्यापेक्षा आम्हाला फाटे फोडायचे तुम्ही मला एसडीएम ऑफिसला जाऊयात आपण आणि एसडीएम ऑफिसला डिस्कशन करूया. पाहिजे असेल तर कांधारला जाऊ द्या. ही कांधारला गेल्याशिवाय वापस जाईल. एक तर माझं इथून मळ जाईल समाजासाठी. मी स्वतः इथं काही करून घेईल. लक्षात घ्या, मी माझ्या समाजाला मारायला आणि लढायला आलेलो आहे. माझ्या आया बहिणीला भेटून देत नसतील तर अर्थ काय? मला इथं हे करून टाका तुम्ही. माझ्यात समाज तिथं उपोषणाला बसलाय. मला भेटू द्या त्यांना. अरे स्वाभिमानी कार्यकर्ता कुणाचा बटीक नाही. जीव देऊ शकतो इथं मी माझा समाजासाठी. असं नाही अडवायचं. नेत्यांनीच आमच्या समाजाला भेटायचं सुद्धा नाही. समाजाला नेत्यांनी भेटायचं नाही. हे कोणतं दुर्दैव आहे? हुकुमशाही आहे का? दादागिरी मला सांगा. समाजाला नेता भेटू शकत नाही का? कंधार तालुका आहे, कंधार शहर आहे. कंधार आम्ही काय गावात चाललो का? कंधार मध्ये माझ्या समाजाला भेटू द्या म्हणतोय. बाबासाहेबाला हार घालू द्या म्हणतोय. गाडून धरलंय. असं नाही ना. पहिल्यांदा झालंय महाराष्ट्रात. कुणी अडवत नाही आम्हाला. कारण आम्ही तेवढं चांगल्या पद्धतीने हाताळतो घटनांना. ही घटना मला हाताळू द्या, नाही तर वेगळं मॅसेज जातील. माझ्यामुळे शांतता होणार आहे. तथागत गौतम बुद्धाच्या मार्गावर चालणारे अन्वय आम्ही. तुम्ही आम्हाला अडवायचा प्रयत्न करू नका. तेच सांगतोय मी. सगळ्यात कुठेही डॅमेज माझ्या आया बहिणी मला भेटू द्या. गौतम बुद्धाचे अनुयायी कंधारमधून बोलत आहे तर इथे एसडीएम साहेबाला बोलतो आपण. एसडीएम साहेबाला या म्हटलं. दीपक भाई आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. दीपक भाई आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. ऑल इंडिया पॅंथर सेनेचा विजय असो. ऑल इंडिया पॅंथर सेनेचा विजय असो. कोण आला रे? कोण आला? महाराष्ट्राचा वाघ आला. कोण आला रे? कोण आला? महाराष्ट्राचा वाघ आला. बाबासाहेब के देश में ये दादागिरी नहीं चलेगी. दादा बाबासाहेब के देश में ये दादागिरी नहीं चलेगी. स्वाभिमानी समाजाला भेट मागतोय. मी फक्त समाजाला भेट मागतोय. माझ्या आया बहिणी तिथं आमच्याही ऐका. काय मी ऐकलंय, तुमचं ऐकलंय. माझ्याकडून धोका नाही. फक्त अडवलं जातं विनाकारण. विनाकारण काही अडवत नाही. त्याला काही कारण असतं तर मी मान्य केलं असतं. बघा सरळ आहे. कोणतंही कॉम्प्लिकेशन होणार नाही. होऊ नये, अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही थांबवतोय. इथं लोक वाट बघतायत ना. मॅसेज आहे बघा ना, विचारा ना. वाट बघतायत लोक. काहीच होणार नाही. आज पहिल्यांदा बघतोय. तुम्हाला धोका वाटतो माझ्या. आपण जाऊ नाही आपण जाऊयात एसडीएम ऑफिसला बसूयात. एसडीएम ऑफिसला चर्चा करूयात. एसडीएम ऑफिसला चर्चा करूयात. सगळे राहिले तरी काय हरकत नाही. ओपन फोरम मध्ये होईल. माझ्या आया बहिणी बस बाकी काय. माझ्या समाजाला मला तिकडे जाऊयात. तुम्ही सोबत चला. लोक आया बहिणी बसतात. काय त्या का 1.5 महिना झाला आहे. कोणी काय केलंय का?
चर्चा करूया. कोणत्याही जे कंधारचे जे तहसीलदार आहेत त्यांनाही बोलूयात, आपलं महिला मंडळ आहे त्यांनाही बोलूयात. तिथे आमच्या मागण्या येतात त्यांना घेऊन जाऊन बसवा मला, मी जातो तिथंच बसतो, करून द्या पाठकेल का आपण. जर तिथं आया बहिणी बिया बसल्यात त्यांना भेटू तर द्या मला 5. चला दादा बाजूला, चला बाजूला. दादा ऐका, आपण जाऊ सगळ्या लोकांच्या आतापर्यंत ऐकलं नाही. सगळ्यांच्या हा, नाही. मला तर हे फक्त कांदारला घेऊन चला, कुठंही काही होणार नाही. माझ्या ज्या बसलेल्या आहेत आया बहिणी. पण अगोदर एकदा जाऊयात, बोलूयात. पाहिजे तर आपण कलेक्टर काय साहेबांबरोबर म्हणायचंय? सुद्धा बोलणं करून देतो. त्याच्या उपर काय पाहिजे? कलेक्टरला तिथे या म्हणाव. कोण आहेत येतील कलेक्टर? ना, येतील ना कलेक्टर. हजार वेळेस कलेक्टर गावात बोलले तुम्ही. ऑफिसला तर चला. मी गेल्यावर कसे कलेक्टर येत नाही इकडे बघून काय आले. होतंय, इकडे सगळा रोड ब्लॉक होतोय आता या कंडिशनला. तुम्ही केलाय ना ब्लॉक, मी थोडी ना म्हणजे केला. आम्हाला थांबवणं तर भाग पडलं ना साहेब. असं तुम्ही बेकायदेशीर काम करताय. बेकायदेशीर काहीच करत नाही. मग का कोणती जे काय notice आहे, मला काय कायदेशीर दिलंय होणार तुम्ही आहे. या येऊ नका म्हणून? काय दिलंय का एखादं पत्र? नोटीस घेऊन आलोय तुम्ही आता. अडवलंय. आता येऊन आले नोटीस, तुम्ही येऊन हा, जाऊ. मग इकडे क्रॉस करू नये म्हणून दिलेली आहे. चला बाजूला, चला बाजूला. चला चला बिनकामाचे, चला बिनकामाचे. मला तुमच्या गाडीत टाका, मारीत न्या, आणखी काय करू? ऐका ना, ऐका. टाका मला तुमच्या गाडीत टाका, मारीत न्या, आणखी काय करू? आणि कलेक्टर ऑफिसला जाऊ, तिथे 7 लाख रुपये मंजूर केले आता आहे. अरेस्ट करू लागले मला. तुमच्या गाडीत टाका, मारीत न्या, माझा एन्काउंटर करा, समाजाला भेटायचं. काही शब्द नका वापरू. तुमच्या गाडीत येत आहे का? वेगळे शब्द वापरू नका. नाही नाही, तुम्ही माझं एन्काउंटर करा, मारून नाही, टाका, नाही, नाही तर गाडीत कोंबा. वेगळे शब्द वापरायचे काय करायचे ते करा. असं नाही ना, तुम्ही अशा तुम्ही पद्धतीने तुमच्या गाडीत येत आहे का आमच्या गाडीत येत आहे? तुम्ही मला तिकडे घेऊन चला. चला. तर तुम्हाला हे तुमच्या करू. गाडीत येत आहे का आमच्या गाडीत येत आहे? याला घेऊन चला, कांदा कांदा नाही नाही, कंधारला नाही घेऊन जाणार. नाही नाही. तुम्ही जरा मला ए सुनील थांब, सुनील थांब. चला तुमच्या गाडीत नाही ना, मला कुठे न्या तुम्ही. माझं आज नांदेड मधून चला, मी बसतो तुमच्या मरण गाडीमध्ये. जाईल, मरण जाईल. अरे लक्षात साहेब, ठेवा. मी येतो तुमच्या गाडीमध्ये. असं नाही, मरण जाईल माझं नांदेड मधून. समाजाला भेटू दिलं नाही तुम्ही. मी तुमच्या गाडीमध्ये येतो. नाही गाडीत नाही, तुमच्या गाडीत घ्या आम्हाला. आता तुम्ही दाखवायला लागले सगळ्या कार्यकर्त्यांना काट्या आणि ते लाठीचार्ज करायची तयारी करायला लागले का? हे योग्य नाही ना, खाली या. योग्य नाही. चला बसा, बसा, तुमच्या गाडीत जाऊया. चला दादा उतरली आता. माझं ऐकणार नाही बघा, तुम्ही मला शपथ नाही. आडवाय कशाला लागले? आडवाय कशाला लागले? कलेक्टरला येणार कंधारला. काय येत नाही कलेक्टर. आवाज कमी करा, मी सांगतोय बरं का. कुणाला धमकी देऊ नका.
हा बसा साहेब बसा गाडीत दादागिरी ह्या लोकांची काय बरोबर आहे का? माणूस म्हणाला येतं ना बिचारा साईडला परत वाढा तुम्ही काय वाढायचं माणूस म्हणाला बा चला बाबा म्हणून काय तर कायद्याच्या विरोधी